तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी शेतकरी कन्या सुवर्णा घुमरे. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. तर आज मी आले आहे आपल्या टमाट्याच्या वावरामध्ये. तर मला काय करायचं होतं, आपले जे टमाटे आहे ना, किडके होतात, जे एखादं पीक घेतो किंवा फळं, भाज्या जे पिकवतो त्या कुठल्याच ऑर्गॅनिक होत नाही. कारण आता वातावरणच असं राहतं ना, त्याच्यामुळे किडे, मवा, टोमॅटो सगळे किडके होतात. त्याच्यामुळे अळ्यांची काळजी घ्यावी लागते. मग टोमॅटो सगळे खराब निघतात किंवा इतर कुठलाही भाजीपाला असेल त्याच्यासाठी एखादी फवारणी हे करावीच लागते. तसंच मग आपल्या टमाट्यामध्ये हे जे किडके होऊ नये म्हणून आपण हे लावलेलं आहे कप आणि त्यात ही टाकलेली ती गोळी त्याच्यावर अगोदरच ती लावून ठेवलेली की टोमॅटो जे किडके होत्या त्याच्यासाठी. मग जे माशा जे असतात कीटक आणि माशा तर ह्या गोळीच्या वासाने या ग्लासमध्ये येतात आणि ह्या छिद्रांवाटे ते आतमध्ये जाते आणि ह्या झाकांमध्ये जमा होत्या. तर आपण ही जी गोळी लावलेली आहे आणि आता त्या गोळी लावून तरी कप लावून बरेच दिवस झाले असेल 1-1.5 महिना. तर आता त्या कपमध्ये मला हे टाकायचंय औषध त्या गोळीवरती थोडं-थोडं सुवर्णमखी जल याला म्हणतात. तर हे आपण पूर्ण वावरातच लावलेले आहे आणि हे पोस्टर पण लावलेले आहे तुम्हाला दिसत असेल. त्याला जे किडे असेल ना सगळे कीटक येऊन चिपकतात आणि मग आपल्या मालावरचा कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो. तर अशी आपल्याला पिकांची काळजी घ्यावी लागते. तर मी आता बरेच दिवस झालेले आपल्या ह्या गोळींचा पॉवर कमी झालेला आहे. तर मी त्याच्यामध्ये आता औषध टाकते आणि ज्या अगोदर बऱ्याच दिवसापूर्वीचे जे कीटक आहे ते हे झाकणामध्ये साचलेले आहेत. त्या अगोदर आपल्याला खाली काढून टाकायचे आणि मग हे औषध गोळीवर टाकायचे. मी आता तुम्हाला दाखवते मी कसं टाकते. चला. सगळ्या माशा निघालं पहा. हे हे एवढे अगोदरचे साचलेले ते आता आपण खाली टाकून देऊ. तर आता हे सगळे काढून घेतलेले आहे. आता गोळीवरती टाकते मी. ही गोळी आहे, गोळीवरती मला औषध टाकायचं. झाकण परत लावून द्यायचे म्हणजे परत दुसरे कीटक जे आले माशा ते येऊन या झाकणामध्ये पडणार. हा आणि आता बरेचसे टाकणं झालेले आणि काही राहिलेले. तर हे जे पिवळ्या कलरचे जे दिसत आहे हे आहे पोस्टर. बघा याला किती माशा चिपकलेले बारीक मवा किडे जे असतात ना त्याच्यामुळे ना हे लावलंच पाहिजे. हे बघा. तर आता इथून सगळे याच्यामध्ये मी औषध टाकत आलेले बरं का. तर आता हा आहे एक शेवटचा ग्लास राहिलेला पण यात आहे ना हा सगळ्यात जास्त युनिक आहे कारण याच्यात ते सगळ्यात जास्त किडे तुम्हाला दिसतील पाहायला. हे बघा केवढे किडे साचलेले. तर असा होता आजचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आणि आपल्या शेतकरी कन्याच्या शेतकरी लाईफस्टाईल पाहण्यासाठी आपल्या सुवर्ण घुमरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.